जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर आम्ही आता थोड्याच वेळात आंतरवाली सराटीमध्ये पोहोचणार आहेत आणि तुम्ही कुठपर्यंत आलात ते कमेंट मध्ये सांगा. तर भावानो आणि बहिणीनो, इकडल्या भागात म्हणजे या बीड जिल्ह्यामध्ये एवढं कडाक्याचं ऊन आहे. आता मला वाटतं किती वाजले ते बहुतेक 9च वाजले त्या 9:15 वाजले त्या. तर अक्षरशः दुपारच्या 2 वाजल्यासारखं ऊन वाटायला लागले. आणि असल्या उन्हात जर समाजाच्या लेकरांचं कल्याण करण्यासाठी संघर्ष योद्धा सन्माननीय मनोज जरांगे दादांनी एवढा कठोर निर्णय घेतला, एवढं कठोर उपोषण करायचं ठरवलंय की अन्ना पाण्याचा त्याग तर केलायच, परंतु अक्षरशः डोक्यावर छत्री सुद्धा नको. म्हणजे किती विशेष आहे बघा. एवढं टेम्परेचर आहे सध्या 40, 45, 47 आसपासच आहे प्रत्येक जिल्ह्यात म्हणलं तर. पण एवढ्या टेम्परेचर मध्ये एवढं तापमान असताना सुद्धा मनोज जरांगे दादांनी एवढा कडक निर्णय घेतला समाजाच्या लेकरांच्या हितासाठी. पण आपण जर घरात बसलो, फॅन खाली बसू दे किंवा एसी खाली बसू दे, तर एका साईडला आपल्याला हवा लागते तर दुसऱ्या साईडला आपल्याला घाम आलेला असतो. मग तुम्हीच विचार करा भावानो, आज जर हे संघर्ष योद्धा सन्माननीय मनोज जरांगे दादा एवढ्या कडाक्याच्या उन्हात जर बिगर पाण्याचं, बिगर अन्नाचं आणि डोक्यावर सुद्धा काही नाही अशा जर परिस्थितीत दादांनी उपोषण केलं, तर दादाची उपोषण करून, एकतर वारंवार उपोषण करून दादांचे शरीर एकदम अशी म्हणजे शरीराची एकदम बिकट परिस्थिती झाली. कारण शरीरात असं त्यांच्या काहीच राहिलं नाही ना. कारण आपण समजा 4 दिवस आजारी पडू द्या, आपण आपल्याला महिनाभर विकनेस जाणवतो. तर विचार करा, ह्या तरी मनोज जरांगे दादांनी आज किती दिवस झालं, 3 वर्ष झालं वारंवार उपोषण करत आलं, त्यामुळे त्यांच्या शरीरात काही राहिलेलं नाही. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की सरकार मायबाप, तुम्ही जनतेचे मायबाप आहात, पण मराठ्यांचं काही संघर्ष योद्धा सन्माननीय मनोज जरांगे दादा, या मनोज दादांनी जनतेला मायबाप मानलंय. मग आम्ही जर मनोज दादांचं मायबाप असलो तरी आम्ही आज आमच्या काळजाला असल्या तडपत्या उन्हात बघू नाही शकणार ना. त्यामुळं लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, नाही तर ह्या महाराष्ट्रात उद्रेक घडला तर त्याला कारणीभूत, त्याला जबाबदार, त्याला सर्वस्व सरकार जबाबदार राहणार आहे. कारण आमची सहनशीलता संपलेली आहे. कारण का, जर तर आमचा संघर्ष योद्धा सन्माननीय मनोज जरांगे दादांनाच काय झालं तर आम्हाला जेवढं आरक्षण महत्वाचं आहे तेवढं दादा सुद्धा आम्हाला तेवढंच महत्वाचं आहे. अरे लाख मेले तर चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, समजलं का. त्यामुळं या सरकारनं सुद्धा लवकरात लवकर ह्या मराठा आरक्षणाची दखल घ्यायला पाहिजे. नाहीतर माहित नाही, ही मराठ्याची येड्याची ती एकदा सटकली तर माघारी घेत नाही. ती तुम्ही बघितलंयच, मुंबईत बघितलंयच. पण एकदा सोडून, दोनदा सोडून, 3 वेळा फसवलंय सरकारनं सुद्धा. पण आता आम्ही फसणार नाही, आम्ही फसलोच नाही. खरं तर सांगायचं म्हणलं तर सुद्धा, सरकारला सुद्धा सांगायचं म्हणलं तरी आम्ही फसलेलो नाही. पण सरकार एक जनतेची मायबाप असते, म्हणून आम्ही सरकारच्या शब्दाला मान देत आलो, हिंमत दिली, म्हणून आमची सरकारनं गंमत केली. 10 महिन्यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटलांनी मनोज दादांना शब्द दिलता की आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करू थोड्याफार दिवसात. पण आज 10 महिने होऊन गेलं, पलटून गेलं, पण अद्याप कसलीच हालचाल दिसत नाही. त्यामुळे ही उपोषणाची वेळ आली.